तालुक्यातल्या धनगर समाजाच्या 40 गावातले 40 ते 45 गावातले प्रमुख लोक उपस्थित होते आणि ही बैठक आज माळशिरस शहरामध्ये पार पडली। तर धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीमध्ये एकच निर्णय झाला की मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर ही दोन एकमेकाचे विरोधक एकत्र आले आणि त्या एकत्र येण्यानं त्यांना असं वाटलं की माळशिरस तालुक्यामध्ये खूप मोठी एकत्र येण्यानं पोकळी निर्माण होईल, पण तसं न होता उलटं माळशिरस तालुक्यातली धनगर समाज आणि तालुक्यातला जो पश्चिम भागातला धनगर समाज आहे त्याच्यावर खरंच अन्याय झाला आहे। तो खूप ताकदीनं ह्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे आणि येत्या 7 तारखेला खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना एक कमीत कमी तालुक्यातून 1 लाखापेक्षा जास्त मतदानाचं लीड मिळेल अशी आशा सर्वांना आहे। पाठिंबा तुम्ही आज सगळ्या धनगर समाजाने दिलेला आहे। टोटल धनगर समाजाच्या सर्व गावातल्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी त्या तालुक्यातले त्या माळशिरस तालुक्यातले जे काही धनगर समाजाचे प्रमुख गाव आहेत त्या गावाचे सरपंच असतील, डेप्युटी सरपंच असतील, पोलीस पाटील असेल, तर ह्या सर्व लोकांनी त्या गावातले गावगाड्यातले जे प्रमुख असतात त्या सर्व लोकांनी आज रणजित नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचं खूप ताकदीनं काम करू असं सांगितलेलं आहे। आणि जे काय परवा माळशिरस तालुक्यात जी नाट्यमय घडामोडी घडल्या त्या घडामोडीचा कसलाही परिणाम लोकांमध्ये झालेला नाही आणि उलटा त्या लोकांमध्ये नाराजी आणि रोष तयार झाला। जर तुमचं 6 महिन्यापूर्वी भेटलं होतं तर तुम्ही माळशिरस तालुक्यातल्या गावाचा दौरा करून लोकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि आपण काय निर्णय घ्यायचा लोकांना विचारलं, मग तुमचं 6 महिन्यापूर्वी ठरलं होतं तर मग तुम्हाला लोकांच्या गाठीभेटी घेण्याचं कारण काय होतं, दौरा करण्याचं कारण काय होतं? म्हणजे घोर फसवणूक धनगर समाजाची आज या ठिकाणी काही मंडळींनी केलेले आहे। त्यांना त्यांचं उत्तर येत्या 7 तारखेला मिळेल। आतापर्यंत उत्तम जानकर यांना धनगर समाजाने किंवा इतर मोहिते पाटील विरोधात ताकद दिली आहे, त्याचा पश्चाताप कुठतर झाला असं वाटतं? 100% वाटतं। आज माळशिरस तालुक्यात 1962 पासून संघर्ष करत आलेला हा समाज आहे आणि आज तो समाज इतक्या ताकदीनं उत्तमराव जानकर साहेबांच्या पाठीमागे उभं राहिला होता आणि असंच समाजाला वाऱ्यावर सोडून एवढी मोठी चळवळ मुळीत काढणं बरोबर नव्हतं। ह्या धनगर समाज हा प्रामाणिक समाज आहे, बाबडा समाज आहे आणि ह्या लोकांनी एवढा मोठा विश्वास टाकून जर आज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिले असतील तर त्या लोकांचा विश्वासघात करून असं अचानक ज्या लोकांना 60 वर्षापासूनचं पारंपरिक विरोधक समजून विरोध करत आले त्या लोकांना अचानक त्यांचा हात सोडून राजकीय स्वार्थासाठी जर असं जाणं बरोबर नाही। त्यामुळं समाज खूप दुखावलेला आहे।